श्री गुरुलीलामृत अध्याय 13वा. किमयागार स्वामी कथानक कथासार. या अध्यायात एका किमयागार साधूचे वर्णन करण्यात आले आहे. नाशिक येथे यतिधर्म आणि कर्तव्य यांचा अवमान करणाऱ्या एका छंदिष्ट किमयागाराने नाना किमयांचे खेळ करून लोकांना भुलविले होते. तो दुराचारी होता. त्याच्या किमयेच्या ढोंगाने अनेक जण त्याच्या नादी लागले. मात्र त्याला कोणी विरोध केल्यास तो त्याच्यावर रागाने धावून येत असे. एकदा श्री स्वामी समर्थ महाराजांचे काही भक्तगण तीर्थयात्रा करीत नाशिक क्षेत्री आले. प्रसिद्ध पुण्यमूर्ती श्री घोलप स्वामींची जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी भक्त मंडळींना किमयागाराबद्दल सांगितले. श्री घोलप स्वामींच्या सांगण्यानुसार ही श्री स्वामी भक्त मंडळी किमयागाराच्या दर्शनास गेली. तेव्हा तिथे काही विद्वान मंडळी बसलेली होती. किमयागाराने आपले किमयाख्यान चालू केले. मात्र त्याच्या सर्व वल्गना आणि अगाध ज्ञान पाहून सर्वांना शीण आला. अखेर कंटाळून श्री स्वामी भक्तांनी किमयागाराला संन्यास ग्रहणाचे कारण कोणते, नित्य भोजन कोठे होते, किमया शब्दाचा अर्थ काय, तो शब्द कसा बनला, धातूंच्या स्पर्शाने संन्यस्त वृत्तीस बाधा येत नाही काय, असे प्रश्न विचारले. त्यावर त्याने स्वामी भक्तास आपले गुरु कोण असे रागावून विचारले. तेव्हा भक्त मंडळींनी श्री स्वामी रायांची स्तुती करून त्यांचा जय जयकार केला. किमयागार संतापला व भक्त मंडळीस मारावयास धावला. तसेच श्री स्वामींची निंदा करू लागला. पुढे दुसऱ्यांदा ही भक्त मंडळी त्याच्या समोर येताच तो हातात मोठाले दगड घेऊन त्यांच्या मागे धावू लागला. हे पाहून श्री स्वामी भक्तांनी जोरजोरात श्री स्वामींचा नामघोष चालविला आणि आश्चर्य असे घडले की दगडाचा मार स्वतःच्या शिरावर बसल्याप्रमाणे किमयागार मूर्छा येऊन जमिनीवर पडला. पुढे श्री स्वामी भक्तांनी केलेल्या श्री स्वामींच्या नामघोषाने त्यास लवकरच शुद्ध आली. आपली चूक कबूल करून त्याने श्री स्वामींची थोरवी मान्य केली व अक्कलकोटास श्री स्वामींच्या दर्शनास जाण्याची इच्छा प्रगट केली. यथावकाश यतीसह सर्वजण अक्कलकोटला पोहोचले. त्यावेळी श्री स्वामी समर्थ खासबागेत सर्व शिष्य समुदायासह बाललीला करण्यात गर्ग झाले होते. किमयागाराने श्री स्वामींच्या पुढे फळे वगैरे ठेवून त्यांना नमस्कार घातला. तेव्हा त्यास एका वृक्षाच्या पलीकडे आपली किमया पाहण्यास सद्गुरूंनी सांगितले. त्याने तसे करताच त्या किमयागारास बाजूच्या लिंबाच्या झाडातून सोन्याचा रस स्त्रवत असून सर्वच भूमी सोन्याची झाली असल्याचे दिसले. त्याच्या मनातील अहंभाव नष्ट झाला व त्याच्या हृदयात सच्चिदानंद प्रकट झाले. पुढे कृपाळू दयार्णव श्री स्वामी समर्थ महाराजांनी किमयागारावर अनुग्रह करून त्यास भगवे वस्त्र व मृगाजीन अर्पण करून माहूरगडी जाऊन राहण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे किमयागार पुढे माहूर येथे निघून गेला. येथे किमयागार स्वामी कथानक नामक 13वा अध्याय समाप्त झाला. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुलीलामृत अध्याय 14वा. अन्नपूर्णा सिद्धिदर्शन कथासार. स्वामी लीला अस्ति अनंत, सरता न ऐकता जन्मशत. आपले 100 जन्म सरले तरीही श्री स्वामी समर्थांच्या अनंत लीला ऐकून संपणार नाहीत असे श्री आनंद भारती महाराज म्हणतात. आपल्या भक्ताची संकटे दूर करीत व त्यांचा उद्धार करीत श्री स्वामी समर्थ रामपूर या गावी आले. त्यांनी येथे 16 दिवसांचा मुक्काम केला. या गावातील रावजी पाटील व विठाबाई या स्वामी भक्त मंडळींनी एकदा 40 ब्राह्मणांना भोजन घालण्याचा नवस केला होता. श्री स्वामींचे आगमन झाल्याने अनायासे आपल्याला हा नवस फेडता येईल या हेतूने त्यांनी भोजनाचा घाट घातला. दुसऱ्या दिवशी रावजींनी श्री स्वामींना मंगल स्नान घालून त्यांची षोडशोपचारे पूजा केली व विठाबाईने स्वयंपाकाची तयारी केली. पूजा आरती झाल्यानंतर श्री स्वामींपुढे नैवेद्य ठेवला गेला. तोवर निमंत्रित 40 ब्राह्मणांपेक्षा दुप्पट ब्राह्मण आले. शिवाय आजूबाजूच्या खेड्यातील अनेक भक्त श्री स्वामींच्या दर्शनास येऊ लागले. श्री स्वामींनी सर्वांना भोजन देण्याची आज्ञा केली. परंतु 40 जणांचा स्वयंपाक एवढ्या लोकांना कसा पुरणार याची पाटलास चिंता पडली. श्री स्वामींनी त्याच्या मनातील चिंता जाणली आणि विठाबाई करवी अन्नपूर्णेची पूजा करून घेतली. श्रींची आज्ञा घेऊन नंतर पंक्ती वाढण्यात आल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 40 जणांच्या स्वयंपाकात शेकडो माणसे जेवली.
असाच अनुभव भगवंत सुतार या स्वामी भक्तास पुढे आला. त्याची कथाही या अध्यायात आहे. येथे अन्नपूर्णा सिद्धिदर्शन नामक 14वा अध्याय समाप्त झाला. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुलीलामृत अध्याय 15वा समाधी योग सार कथन कथासार. श्री ज्ञानदेवांच्या आळंदी पुण्यक्षेत्री श्री नृसिंह सरस्वती नामक सकल शास्त्र प्रवीण सत्पुरुष राहत होते. योग साधनेच्या प्राप्तीसह त्यांनी सर्व साधनांचा अभ्यास केला असला तरीही पूर्णत्वाचा लाभ मिळवून देणारे सद्गुरू न भेटल्याने त्या शोधार्थ निघालेल्या त्यांची श्री स्वामी महाराजांची भेट झाली. श्री नृसिंह सरस्वती समोर येताच श्री स्वामींनी योग विद्येवरील स्पष्टीकरण करणारे श्लोक म्हणण्यास सुरुवात केली आणि द्विदल चक्राचा भेद करून ब्रह्मरंध्राची वाट धरून सहस्त्रदलात प्रवेश कसा करावयाचा याचे गुह्य प्रकट करीत श्री नृसिंह सरस्वतींवर कृपादृष्टी टाकली. तशी श्री नृसिंह सरस्वती यांना तात्काळ समाधी लागली. प्रहरभराने समाधी उतरल्यावर तसेच सर्व शंकांचे निरसन झाल्यावर श्री नृसिंह सरस्वती यांनी सद्गुरूंचे चरण धरले आणि श्री स्वामींची आज्ञा घेऊन ते आळंदीस परतले. या अध्यायामध्ये ग्रंथकर्ते विद्वांस यांनी सद्गुरू श्री आनंद भारती महाराजांना समाधी योग निश्चित कोणता व कसा ओळखावा, मानव शरीर रचना कशी आहे, योग साधना कशी करावी, प्राण आकर्षण कसे करावयाचे वगैरे विचारले. यावर सद्गुरूंनी त्यांच्या शंकेचे निरसन केले. प्रत्यक्ष अनुभवाचा लाभ झाल्याने माणसाला ज्ञान प्राप्त होते. आकाश, पाणी, अग्नी, वायू व पृथ्वी या पंचमहाभूतांनी शरीर बनले. सर्व प्राणीमात्रांना मूळ आदिशक्तीने निर्माण केले. आपल्यासोबत सोहम ध्वनी निर्माण करून तिनेच ब्रह्म सगुण केले आणि नाद ब्रह्म बनविले. त्या आदिशक्तीने सगुणाकाशात मूलांश निर्मून परमाणू बनविले. अशा परमाणूंनी सृष्टी रचली. वायू आकाश तत्वात जन्माला असला तरी आकाश व वायू भिन्न भिन्न आहेत. परमाणूस गती प्राप्त होऊन वायूचा वेग वाढला तसे अग्नितत्व वा दैदिप्यमान तेज प्रकट झाले. परमाणू एकत्र येऊन त्यांना जडत्व येताच ते घनदाट बनले आणि त्यातून जलतत्व निर्माण झाले. जलात परमाणूंची घनता वाढत गेली, जडत्वही वाढू लागले. तसे पृथ्वी तत्व निर्माण झाले. पंचतत्वांचे मिश्रण होऊन सृष्टी निर्माण झाली. 4 जीवांना ज्ञान देऊन माया, मोह व भ्रमात गुंतविल्याचा उल्लेख आहे. नरजन्मामध्ये जन्ममरणाच्या फेऱ्यातून निरंतर सत्सद विचार करून मुक्त होता येते हे सांगितले आहे. या अध्यायामध्ये योग साधन व त्याची अष्टअंगे यातून समाधी स्थितीस कसे पोहोचता येईल याचा उहापोह आहे. सुषुम्ना अवस्था, स्वप्न अवस्था व जागृती अवस्था यांची लक्षणे सांगितली आहेत. समाधी योगाची साधना सद्गुरूंच्या कृपेवाचून होणे अशक्य होय हे प्रतिपादिले आहे. ध्याता ध्यान आणि ध्येय त्रिपुटीचे होऊनी ऐक्य, ब्रह्मरंध्री प्रवेश निर्भय होऊ शके जीवात्मा. ध्यान व ध्येय या द्विदलाचा भेद जाणून घ्यायला सद्गुरू कृपा पाहिजे. अशी कृपा झाली की जीवाशिवाचे द्वैत विसरून जाताच जीव परमेश्वरमय बनतो, तादात्म्य पावतो. मनात ब्रह्मतादात्म्याची कामना ठेवून साधना करणारे योगी सद्गुरू कृपेने राजयोगी बनतात. या व अशा विविध उदाहरणांचा दाखला देत श्री सद्गुरू आनंद भारती महाराजांनी या अध्यायामध्ये ग्रंथकर्त्यास समाधी योग स्थूलपणे सांगितलेला आहे. येथे समाधी योग सार कथन नामक 15वा अध्याय समाप्त झाला. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.